हाय. या ग्रुपचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण होणे, नवीन नवीन करिअरच्या संधी विद्यार्थ्यांना माहीत होणे आणि त्या दृष्टीने त्यांचं भलं होणे, त्यांच्यामध्ये जनजागृती वाढणे, करिअरच्या संधी त्यांना उपलब्ध होणे हा एकमेव उद्देश या ग्रुपचा आहे. मित्रांनो, लाईक्स घेणे, सबस्क्रायबर वाढवणे, व्हॉट्सअप ग्रुपचे मेंबर्स वाढवणे हा या ग्रुपचा उद्देश नाही, त्याची आवश्यकताही नाही. हा फक्त विद्यार्थ्यांच्या हितासाठी, त्यांना करिअरच्या संधी उपलब्ध व्हाव्या हाच एकमेव उद्देश. कारण ज्या त्रासातून कोणी एकेकाळी मी गेलो, तो त्रास थोडासा माझ्या विद्यार्थी मित्रांचा कमी व्हावा ही एकमेव इच्छा आणि एकमेव भावना या ग्रुप मागे आहे. ही एक सोशल सर्व्हिस आहे. आणि उद्या तुम्ही काही झालात, काही बनलात, तर त्याच्यामध्ये 100% 100% क्रेडिट तुमचंच असणार आहे, कारण तुम्हीच अभ्यास करणार आहात. ठीक आहे. हे माझी एक फक्त तुमच्यापर्यंत एक माहिती आहे. आणि तुम्ही चांगला फायदा करून घ्या, छान अभ्यास करा, वाईट गोष्टींपासून दूर राहा, अभ्यासावरती फोकस राहा, करिअर फोकस्ड असा, रिझल्ट ओरिएंटेड असा. आणि दुसऱ्याविषयी चांगली भावना ठेवा, जेलसी ठेवू नका. एक चांगलं निर्मळ मन ठेवा, चांगला विचार करा, तेव्हाच आयुष्यात तुमचं पण चांगलं होईल. दुसऱ्यांना मदत करा. अडचणीच्या काळात तुम्हाला जेवढं शक्य होईल, जेवढे तुम्ही करू शकता तेवढं सहकार्य करा. कुठं ना कुठं ते तुम्हाला रिटर्न मिळत असतं. बघा, चांगल्या कर्माचं महत्त्व हे प्रत्येक धर्मात सांगितलेलं, कोणताही असो, कारण तो आपल्या जीवनाचं एक बेसिक ते आहे, बेसिक एक प्रिन्सिपल आहे. तर जेव्हा आपण मन चांगलं ठेवतो, इतरांना आपण जेव्हा सहकार्य करतो, त्यांच्याविषयी चांगली भावना ठेवतो आपण, तेव्हा कुठं ना कुठं ते आपल्या जीवनामध्ये आपल्याला रिटर्न मिळत असतं, हे नक्की आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ऑल द बेस्ट.